सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि बाजूला बघताय हे गिफ्ट आहे आणि खाली एक खाऊची पिशवी आहे जी आपली सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत मोसमी म्हणून. तर त्यांनी काल फोंड्यात आणून पारकरदाच्या दुकानाकडे ठेवलं कारण काल माझा फोन लागत नव्हता. काल मी एक प्रॉब्लेम झाला सो तिथे होतो. आणि आता त्यातलं एक पिशवी हसरे आजीच्या खाऊची आहे सो तिला ती पिशवी देईन हसरे आजीला. आणि गुड मॉर्निंग. सो एवढं सगळं आवरेन आणि आज आपण जातोय ठाण्याला. गो पूजा. तर आता आमची आई गिफ्ट खोलते. पाऊण 1 तास लागेल आरामात. दुधाची बॉटल आहे. दुधाची बॉटल आहे. ठेव खाली ठेव येता. सो राजवीरसाठी हे छान खेळणं आलंय जे सेलवर चालतं. थँक्यू. खूप छान आहे. टाकून बघू ना आपण. ओके. अरे बापरे. अरे एवढं महागातलं गिफ्ट का दिला. झोपाळा नाही हा. सो थँक्यू सो मच. तसं माझं झील आता लाते मारता ही बटना वाजली तर मी नक्की दाखवेन. थँक्यू या प्रेमासाठी. तर मोसमी जी हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही खाऊची जी पिशवी दिलेली ती हिला देतो. खातलं काय खातलं. गुलाबजाम खातलं यातले नाही. हा गुलाबजामत गुलाबजाम गुलाबजामत. बाबा मी नाही खाते नाही. गुलाबजाम नाही काय. बाकीच्यांका दे बाकीच्यांका दे. वाट सगळ्यांका वाटून टाक. बटर आहेत ना खाशात शाळेत ना गुलाबजाम खाऊ नको. तर आजच्या दिवसभरातली कामं आवरली आहेत. घरी जाऊन साफसफाई केली आहे. आमची आई ब्युटी पार्लरला जाऊन आली आहे आणि नाही लाजायचं काय त्यात. आणि फोंड्यात असावं आता. आम्ही जेवलो नाही आज दुपारी. सो आई आणि मी चाललोय आता कटवडा खायला. आणि मला रात्री निघायचं आहे कोकण करण्यासाठी. सोमवारचा बाजार आहे. भाव काय बरा. सो बऱ्यापैकी तिकडे पण बघा काजीची पोती भरतात लोक. काजू विकायला सुरुवात केली लोकांनी. त्यामुळे सकाळी खूप गर्दी होती. चांगला भाजीपाला वरतून कोल्हापुरातनं खाली येतो. आणि फोंड्यात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आहेत. स्वस्त असं नाही म्हणणार पण महाग पण नाही मिळत. तर मंडळी कटवडो इल्लेलो आणि आमच्या हल्ली फोन ॲडिक्टेड झाली. नुसता फोन पाहिजे असतो तिला. तर आता कटवडो खाऊ घेवा. आणि किती जण अशी आहेत ज्यांका कोकणात दिल्यावर कटवडो खाऊ आवडतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आज आईची फेवरेट डिश कटवडा नो मिसळ. मंडळी कणकवली स्टेशनला पोचलोय. रात्रीचे 9 वाजलेत. साहिल फुलपाखरू आलाय सोडायला. आणि आता मी निघालोय कोकणची भेट घेऊन या बॅगेत ना. मी कपडे वगैरे काहीच नाही घेतलेत. कपडे आहेत श्वेताकडे. सो परवा मी पुन्हा या स्टेशनला असेल माझ्या बारक्यासोबत. श्वेता म्हणते बारका नका म्हणू. राज म्हणा वीर म्हणा नाहीतर मग हिरालाल बोला. मग मी म्हणतो हिरालाल. ती मला जेठालाल बोलते आणि जेठालालचा मुलगा हिरालाल. ओके मंडळी ट्रेन आली आहे. S2 आलाय. आम्हाला S3चा डबा आहे. चल काळजी घे. भेटूया. येस लवकर. ओके तर माझी सीट आहे ही वरची आणि इतक्या लवकर वरती जाऊन झोप येणार नाही. सो जेवण मागवलंय. फ्राईड राईस मागवलंय. बरंच काय होतं त्यांच्याकडे मेनूमध्ये पण ते माझ्या पत्त्यातलं नव्हतं. आता यानं फ्रूट सॅलड घेऊन गेलो. नको बा. मामाचा गावीला वाटतं वैभववाडी. हो वैभववाडी रोड. सगळ्यांना शुभ सकाळ. आपली कोकण कन्या परफेक्ट 5 वाजता पोहोचली आहे ठाणा स्टेशनला. आणि आता इथून मी थेट चाललोय राजवीरकडे म्हणजे श्वेताकडे कळव्याला. ओके मंडळी छान सकाळ झाली आहे. फ्रेश वगैरे झालोय. आंघोळ करून राजवीरला भेटलो. छान वाटलं. सकाळीच त्याची मालिश वगैरे झाली. आंघोळ झाली. आणि आता तो दूध पिऊन झोपेल. मग श्वेता आणि मी चाललोय नाश्ता करायला. तर तिला मुंबईला म्हणजे गावी जाण्याआधी
गजाननचा वडापाव ट्राय करायचा आहे, मामलेदाराची मिसळ खायची आणि बाकीचं आम्ही संध्याकाळी फिरूच. म्हणजे मी पनवेलला जाऊन आल्यावर मी आता एक पनवेलचा प्रॉपर्टीचा ब्लॉग शूट करायला चाललो आहे. सो तो पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. त्यांनी आपल्याला प्रमोशनसाठी बोलवलं आहे आणि बाकी संपूर्ण डिटेल पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळेलच त्याची. सो आत्तापुरता आम्ही न्याहारी करायला चाललो तिथं दाखवेनच. त्यानंतर मी तिला इथे आणून सोडेन किंवा कदाचित ती म्हणजे एकाच कॅबने मी ती कॅब पुढे घेऊन जाईन. सो बाकी अजून तर काय चलो अभि जाते गजाननवर मामले. कसं वाटतंय परत एकदा आपण गावी जाणार आहे, आपल्या घरी जाणार आहे? तर खूप छान एक्साइटेड होते. जसे दिवस मोजत होतो आम्ही, इतके दिवस राहिले. आता वाईट आईसाठी वाटते कारण त्या एकट्या इथे राहतील. सो आपण आम्ही पावसाळ्यात कारण ह्या 2 महिन्यात आपल्याकडे पाणी कमी असतं. इथे नळ उघडलं की धुंडू पाणी येतं. तिकडे फोंड्यातल्या घरात पाण्याची कमतरता असते. आम्ही ठरवलं की आम्ही मुलीला जूनमध्ये. सगळ्यांना वाटेल की तू अख्खी मिसळ खायला आली आहेस, तर तसं काय नाही. तू फक्त टेस्ट करणार आहे. जिभेचे चोचले जे असतात जायच्या आधी जिभेवर एकदा ती मिसळची चव. मंडळी माझी मिसळ आली आहे. आता यातल्या एक घास फक्त श्वेता खाणार. तेवढ्यासाठी ती इथपर्यंत आली आहे कारण इतक्या लवकर आम्ही आता मुंबईत परत येणार नाही. सो खूप टाईम जाणार आहे हे सगळं खायला आणि हे तिला आता जास्त खायचं नाही, त्यामुळे तिला एकच घास देते. खायचंच नाही ॲक्च्युली. ओके चलो मिसळ खाऊ घेऊ. माझं पहिलं प्रेम. तर प्लॅन झालेलं श्वेतासोबत कुठेतरी संध्याकाळी बाहेर जायचं, काहीतरी खायचं, पण तिच्या घरी कोण ना कोण पाहुणे येतात तर आम्ही उद्या चाललो. सो श्वेताकडे ज्या आपल्या बाळा म्हणजे राजवीरसाठी मालिशला यायच्या आंघोळ घालायला 2 दिवशी, तो त्या मावशींना श्वेता साडी घेते आणि तिच्यापासून उद्या त्यांचा शेवटचा दिवस. परवापासून आपण फोंड्यात वेगळ्या मावशी बघितल्या की आपल्या घरी कामाला पण येणार आणि या दोघांना सांभाळायला पण येणार. आणि एक बॅड न्यूज काय आहे, आईचा फोन आलेला, गावी पाऊस पडला आहे. तो मला टेन्शन आलं आहे कारण 7 किलो मसाला आज जो रेडी करून ठेवला जो पॅक नाही केलेला तो तसाच कोणी करत आहे. आता कौलं कुठे गळत आहेत नाही गळत आहेत हे पहिल्या पावसात गळतं. वर्षभर जी कौलं सरकतात किंवा गॅप होतो, कौलांवर घाण असते, त्यामुळे पाणी वाहताना तुमचं आणि आतमध्ये येतं. तर होप्सो तसं काय होऊ नये. वेळेला मी फोन केला, म्हटलं फोंड्यातल्या घरी आधी जा कसा पण आहेस आणि ते जाऊन आधी बघ मसाला व्यवस्थित आहे का, कुठे गळत आहे का, गळत असेल तर ती साईडला जात. त्याची प्लॅस्टिकची पॅकिंग असते कोणी टाकायच्या आधी. सो थोडा हेवी रेनफॉल आहे आधी आणि ते विजा खडखडत आहेत. बघूया तेव्हा कळायची. मला तर मग टेन्शन येईल कारण अक्षरशः 60,000चा माल आहे. हा पण बघितलाय ना पप्पांकडे? नाही, तुमच्यासाठी बघत होतो आपण. तो पिस्ता जाईल ह्याच्यावर दादा? हा जाईल. हे फायनल कर आणि 2 बनियान दे त्यांच्या साईजच्या. सो श्वेता आणि मी पप्पांना गुढीपाडव्यासाठी ड्रेस घ्यायला आलेलो. मिळत नव्हता. हां ओके. सो आम्ही आलो आहे प्लस पॉईंटमध्ये ॲज ऑलवेज. बस थँक्यू. अजून बिल. तर मी आणि श्वेता आता ढोकाई रोडला आहोत. एक शॉप शोधतोय जिथे आम्हाला परीसाठी एक छानसं खेळणं घ्यायचं तिच्या बड्डेसाठी. तिचा बड्डे पुढच्या महिन्यात आहे, पण आता आम्ही आज गेल्यानंतर आम्ही इतक्या लवकर तरी मुंबईत पुन्हा येऊ असं वाटत नाही. सो ती पाडव्याला येणार आहे. त्याच्या आधी मला तिला ते गिफ्ट द्यायचं होतं. मी रीलमध्ये बघितलेलं पण आता ते शॉप भेटत नाही. श्वेता ती रील पुन्हा एकदा सर्च करते, तिला शेअर केलेली. बघू भेटलं तर मग 100% आपण ते गिफ्ट दिलं. तर मंडळी आपण पोचलोय झीझी टॉयजला आणि हे शॉप आहे ढोकाळी रोडला, कोलशेत रोड ढोकाळीजवळ. इथून जर तुम्ही आडवी ही ढोकाळी आहे तर तिकडनं तुम्हाला येताना एक लेफ्ट येतो आणि हा सर रस्ता जातो तो मनोरमा नगरला. माझ्या जुन्या आठवणी आहेत खूप इथे. मी मॉलमध्ये कामाला असताना. कुठल्या मॉलला कामाला होतो मी? आर मॉल. आणि आता आपण पहिला काय घ्यायला आलोय, काय बघायला आलोय? वेस्पा. मग बघूयात काय आवडतंय. तर झीझी टॉयजमध्ये अशा कार, अशा छोट्या छोट्या बाईक असं सगळं मिळतं. आणि परीचा माझ्या बड्डे आहे पुढच्या महिन्यात. सो मी गावी जाण्याआधी हॅलो हाय दादा, मला वेस्पाची प्राइस आणि या अशा गाड्यांची प्राइस म्हणजे प्राइस क्या असेल अंदाजे? क्या प्राइस होगा सर? वेस्पा का प्राइस स्टार्ट होता है 5,500 से. ओके. एंड देन ऐसी ये वाली जीप आपको मिल जाएगी 6,500 की. ओके. देन इससे बड़ी वाली जीप आती है वो आपको मिल जाएगी 8,500 की. फिर ऐसे अलग अलग जीप का जैसे जैसे मॉडल बढ़ता जाता है प्राइस अलग अलग चेंज होता जाता है. ओके. तो
ये अगर गाड़ी लेनी हो तो इसकी वारंटी गारंटी क्या होती है? इसमें सर हमारी तरफ से बैटरी एंड मोटर की 6 मंथ्स की वारंटी मिलती है। बैटरी और मोटर की? ओके। एंड लाइफ टाइम सर्विस आपको फ्री मिलती है हमारी तरफ। लाइफ टाइम सर्विस फ्री। और वेस्पा का भी सेम? सब जो भी आप इलेक्ट्रॉनिक बैटरी वाले ऐसे बैटरी ऑपरेटेड प्रोडक्ट लोगे, कार, जीप, स्कूटर जो भी लोगे, सबके ऊपर 6 मंथ्स की वारंटी मिलेगी। Okay. लाइफ टाइम सर्विस फ्री मिल जाएगी। और कहाँ से स्टार्ट है बच्चों के खिलौने की प्राइस? खिलौने की प्राइस है 100 रुपीज से 200 रुपीज से छोटे मोटे प्राइस स्टार्ट होते हैं। जैसे समझ लो फ्रूट फैन है, ये आपको 40 रुपीज में मिल जाएगा। ये बाउंस बॉल्स है, मून बॉल्स है, ये आपको 100 to 80 रुपीज के मिल जाएगी। ओके। ये टैंकर कितने का है? कौन सा वाला सर? ये वाला सर ये आपको मिल जाएगा 1000 का। 1000 में? ओके। तर इथे बघू शकता लहान लहान मुलांची खूप छान खेळणीवरती पायाने ढकलायच्या गाड्या पण आहेत. वो कितनी की है वो हाथी वाली? एलिफेंट वाली जो है सर वो 1000 की है। उसके बाजू में जो रखी हुई है वो 650 की है। 650? स्वस्त आहे रे. चलो तुला काय हवं का खेळायला? आपल्या बाबूला काय घेऊया? हा? मला आवडली. नको परी पडायची ती धड नाही आधी. ए नको. ये वेस्पा स्टार्ट करके बताओ ना दादा. ओके. ये कितने केजी की कैपेसिटी रखती है? सर ये लेने के लिए तो 50 kg तक कैपेसिटी भी ले लेती है। ओके. और एक बार चार्ज करो तो कितना टाइम चलती है? चार्ज करने के बाद सर आप कंटिन्यू चलाओगे तो 2 से 2.5 घंटा चलती है। 2 से 2.5 घंटा. म्हणजे परी आरामात शाळेत जाऊन येईल. ओके. ये एक बार स्टार्ट करके बताओ, मुझे ये भी पसंद आई. वाह माझ्या. इससे भी ऑपरेट कर सकते हो। यहाँ पर एक्सीलरेटर इससे भी ऑपरेट कर सकते हो। ओके. और म्यूजिक का सिस्टम आता है। ब्लूटूथ सिस्टम भी आपको मिल जाएगा। आप ब्लूटूथ से फोन के ब्लूटूथ से कनेक्ट करके फोन से भी आप म्यूजिक वगैरह बजा सकते हो। ओके. ये चार्ज करने के बाद कितना घंटा चलती है? ये भी सर 2 से 2.5 घंटे। ये पीछे की लाइट जलते है? हाँ सर पीछे की लाइट जलती है। ओके. ठीक है। ये वाला बटन है, ये स्विंग मोड है। या ऐसा स्विंग डालोगे तो बच्चों को बिठा के आप छोड़ दो ऐसे। ओके ओके ओके. पीछे करोगे बंद हो जाएगा। ये फॉरवर्ड बैकवर्ड का बटन है। फॉरवर्ड करके एक्सीलरेटर दबाएगा उससे आगे जाएगी। ओके. पीछे करके दबाएगा पीछे जाएगी। ओके. ठीक है। स्टीयरिंग में हॉर्न एंड म्यूजिक है। यहाँ से भी आप म्यूजिक वगैरह चेंज कर सकते हो। वॉल्यूम प्लस माइनस का भी ऑप्शन है यहाँ पे। आप वॉल्यूम चाहिए वो बढ़ा भी सकते हो। ओके. वॉल्यूम चाहिए कम भी कर सकते हो। और ब्लूटूथ? ये ब्लूटूथ सिस्टम है। फोन में आप ब्लूटूथ कनेक्ट करके फोन से भी म्यूजिक वगैरह बजा सकते हो। और रिमोट पे कैसे लेना है? रिमोट के लिए बैटरी इसमें रिमोट मैंने डाल दिया है। ये कनेक्ट है, अभी कनेक्टेड है। फॉरवर्ड, बैकवर्ड, राइट एंड लेफ्ट। बटन पे भी बटन पे एरो वगैरह दिया है। ये स्पीड है, ठीक है। ये स्लो स्पीड है, ये मीडियम स्पीड है, ये फुल स्पीड है। ओके. एस वाला बटन दबाने से स्पीड कम ज्यादा होती है। एंड ये पी वाला बटन आप दबा दोगे गाड़ी पार्क हो जाएगी, लॉक हो जाएगी, चलेगी नहीं। यहाँ से भी नहीं चलेगी एंड यहाँ से भी नहीं चलेगी। ओके. ओके। वही आपके हाथ में ऑप्शन है। ओके डन. ओके एंड देन यहाँ पे आपको बैटरी इंडिकेटर भी देखने मिल जाएगा। यहाँ बैटरी इंडिकेटर अभी फुल चार्ज है। जैसे जैसी बैटरी कम होगी ये बैटरी कम लाइट कम होती जाएगी। ओके. यहाँ पे ऑक्स एंड यूएसबी का भी ऑप्शन है। आप ऑक्स एंड पेन ड्राइव वगैरह डाल के भी गाने वगैरह और चार्जिंग किधर से करना है? चार्जिंग के लिए यहाँ पर है, सीट के नीचे चार्जिंग पॉइंट है। ओके. पॅक कर दो. तर मंडळी श्वेता आणि मी मिळून परीसाठी बर्थडे गिफ्ट म्हणून आम्ही तिच्यासाठी घेतली आहे थार. आता आमची परी त्या थारवर काय करेल काय माहिती नाही. त्या पॅसेज मध्ये आज तर उतरायची नाही ती आणि सगळ्यांना हैराण करून सोडलं. त्या पॅसेज मध्ये आज ती काय तांडव करेल तो तिलाच माहिती. आता चपला नाही काय होणार पण, किंवा गाडीतनं तरी चपला गाडीत घालेल चप्पल. नाही गाडीतनं चपला काय तिला. हा येस येस. ओके. तर मी सांगायला विसरलो, या शॉपमध्ये जी काही MRP असेल त्या किमतीवर तुम्हाला 20% ऑफ मिळेल आणि ही त्यांची ऑफर आहे. सो तुम्ही कधी नक्की आलात ह्या साईडला किंवा तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी लहान मुलांसाठी काही टॉयज शोधताय, खेळणी शोधताय,
बर्थडे गिफ्ट शोधताय तर एकदा या शॉपला झीझी टॉयजला नक्की व्हिजिट करा. तर फायनली परीसाठी गाडी घेतली आहे. बॉक्स त्यांच्याकडे नव्हता अवेलेबल, तो त्यांनी मला गाडी अशीच दिली आहे. मी विचार करत होतो इथे परीचं नाव टाकू का, बघूया जमलं तर टाकूया. सो आमच्या परीची थार लिफ्टमध्ये आली आहे. आता परीची रिॲक्शन बघायची मला. वहिनी परी लवकर ये, बाहेर ये, पटकन ये, ये पटकन. काका बघ तिकडे, लवकर ये. परी हे परी चल चल चल, लवकर लवकर लवकर. चल 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 पटकन. खुश झाली. बाबू कुठे? बाबूला घरी ठेवलं आजीकडे. गाडीत बस बस. नाही चला स्टेरिंग पकडा. चलो. बाय कर कुठे झाली. गाडी चालवताना परी समोर बघायचं. बाय कर आईला बाय कर. आई बाय. आईला बाय कर. मम्मीला बाय कर. मम्मीला मला बाय कर. लेफ्ट. अगं पार्लेजी गाडी चालव आता. बस झालं पार्लेजी. ओ लाईट बघ खाली. बरी ए बरी समोर बघून गाडी झालं. आता कुपळूचा बघू नको आधी. अरे बापरे. हे रिमोटचं हे पाय. अरे माका उडव. जाण्याआधी वहिनीच्या हातचं खाऊन घेते, म्हणजे वहिनी येते ना गाव पाडवी तशी. बाबू गाडी आवडली तुला? नाही आवडली ना. कोणी आणली मम्मी. कोणी आणली गाडी? ती मोठी गाडी कोणी आणली? मोठी गाडी ढूम कोणी आणली? बाहेरची कोणी आणली? चला आठवण कशा करून दिला. जेव किंवा तर मंडळी प्रवास करून खूप दमलोय. त्यानंतर धावपळ करून खूप दमलोय. शॉपिंग थोडं आठवतंय तसं करतोय. एकंदरीत आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय, ज्यामध्ये आपल्याला राजवीरसाठी मोसमीताईने जी गिफ्ट पाठवलं, त्यानंतर अस्त्राजीसाठी गिफ्ट पाठवलं, मग परीसाठी मी आणि श्वेताने मिळून गिफ्ट घेतलं. तिचा पुढच्या महिन्यात बड्डे आहे, पुढच्या महिन्यात यायला मिळणार नव्हतं. सो मला तिला तिच्यासाठी काहीतरी घ्यायचंच होतं, म्हणून मग आम्ही ती गाडी घेतली फायनली. मला पूछा. अजून काल आलोय, आज रात्री निघालोय. एवढाच प्रवास होता माझा. मसाल्याचे बरेचसे मेसेज पेंडिंग आहेत. तुम्ही अजून कोणी मसाला बुक केला नसेल तर तोही तुम्ही 7738002260 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही मला करू शकता मेसेज. आणि ही बॅग आणि सोबत श्वेताला खूप सारा खाऊ, आणि ह्यावर मॉम, श्वेता, अनिकेत डॅड आणि इथे राजवीरचं नाव.
हे आम्हाला ठाण्यात समर्थ कृपा म्हणून शॉप आहे फरसांचं वगैरे रेल्वे स्टेशनला. त्यांचं नाव आहे श्वेताताई. त्यांनी इथे घरपोच श्वेताला गिफ्ट पाठवलेलं. हे पण राजवीसाठी आणि तिच्यासाठी होतं. सो तुम्ही जे सगळं काही प्रेम करताय त्या प्रेमासाठी मनापासून आभार. तुमचं हे प्रेमच आहे जे इथवर घेऊन आलं आणि ह्याच्या पुढेही अजून खूप पुढे घेऊन जाईल. स्वामींचरणी हीच प्रार्थना. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखं नाही हे तेजससारखं काळ्या कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय. टेक केअर. काळजी घ्या. सोईन राहा.